नमस्कार, मी समीक्षा देशमुख. सागर डिजिटलच्या विशेष बातमीत तुमचे स्वागत. शिक्षण महर्षी काश्मीर वेर हे नाव ठाण्यासह शिक्षण क्षेत्रात सुपरिचित आहे. प्रतिकूल परिस्थितीत विद्यादानाचे कार्य करणारे या शिक्षण महर्षींनी हजारो विद्यार्थ्यांना घडविले. यात अनेक नामांकित डॉक्टर, इंजिनियर, वकील, पत्रकार, राष्ट्रीय खेळाडू, राजकारणी, अगदी ठाण्याचे 3 वेळा महापौर पद भूषवलेले अनंत तरे हे देखील याच शाळेचे माजी विद्यार्थी. आपल्या गुरुप्रती भावना व्यक्त करण्यासाठी 1982च्या बॅचचे विद्यार्थी नुकतेच एकत्र आले होते. या विद्यार्थ्यांनी शिक्षण महर्षी काश्मीर वेर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या अर्धपुत्राची स्थापना करून आपल्या गुरुला अनोख्या पद्धतीने गुरुदक्षिणा देण्याचा प्रयत्न केला. म्हणतात ना, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करेल त्याला 100 हत्तीचं बळ आल्याशिवाय राहत नाही. शिक्षणामुळेच कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची ताकद मिळते. हेच शिक्षणाचे महत्त्व जाणून 1960 साली ठाण्यात माजिवडा येथील ग्रामीण भागात तत्कालीन सरपंच काश्मीर वेर यांनी आपल्या घरातून शाळेची सुरुवात केली. माजिवडा, बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, मनोरमा नगर, मानपाडा वडवली, वाघबीळ, ओवळा या पंचक्रोशीतून विद्यार्थी शाळेत येत होते. या शाळेतील 1982 सालच्या विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा दिला. त्यात माजी शिक्षक तसेच शेकडो माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ रंगकर्मी श्री अशोक समेळ यांच्या हस्ते झाले, तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ उपस्थित होते. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संपादकपदी ज्येष्ठ पत्रकार कैलाश महापदी होते. आश्वासनं प्रत्येकाची दिशाभूल करायला लागलेली आहेत. विद्वत्ता, व्यासंग, चारित्र्य, संशोधन, लेखन ही मूल्येच हरवलेली आहेत. आणि अशा या मूल्य हरवलेल्या काळामध्ये केव्हा तरी वेर सरांसारखा एक झपाटलेलं व्यक्तिमत्व की काहीतरी ह्या माजिवडा गावामध्ये माझ्या बांधवांना काहीतरी केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, या तळमळीनं उभं काय राहतं. अशा प्रकारे या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुप्रती त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.